आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान झालाय। भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर आहेत। छत्रपती संभाजीनगर पालिकेत उपमहापौर पद हे शिवसेनेकडे गेलेलं आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भातली अधिकृत घोषणा केली जाणार आहे। कृष्णा केंडे आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर झालेला आहे, कसं जुळवून आणलं हे सगळं सत्ता समीकरण? खरं तर भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी एका सदस्याची गरज होती। संख्याबळ छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी हे 58 होतं। असं असताना देखील दोनही पक्ष एकत्र आलेले आहेत। शिवसेना भाजपा या दोनही पक्षांना अधिकृतरित्या ठरवलेलं आहे की महापौर भाजपाचा तर उपमहापौर हा शिवसेनेचा असेल आणि जवळपास समीर राजूरकर हे भाजपाच्या वतीनं महापौर असतील हे स्पष्ट झालंय। त्याची अधिकृत घोषणा 1 वाजता करण्यात येईल। दुसरीकडे उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ जे शहराध्यक्ष आहेत शिवसेनेचे, त्यांना अर्ज भरण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी केल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर उपमहापौरांची नावं देखील जवळपास निश्चित झालेली आहेत, ज्यामध्ये समीर राजूरकर भाजपाचे महापौर असतील तर राजेंद्र जंजाळ हे या ठिकाणी उपमहापौर म्हणून अर्ज दाखल करतील आणि त्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवरती भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आपल्याला पाहायला मिळेल आणि महापौर उपमहापौराची निवड येत्या 10 तारखेला पार पडेल। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।